तर बघा शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की PM किसान योजनेची 20वी इन्स्टॉलमेंट ही कधी येणार आहे. तर या दिवशी जमा होणार PM किसान योजनेचा हप्ता. लवकरच उरकून घ्या हे काम. तर त्याआधी तुम्हाला कुठले कामं करायचे आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर PM किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा झाला नाही. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 20वा हप्ता जुलै महिन्याच्या या तारखेला जमा होण्याची शक्यता आहे. तर तारीख आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावेळी हा हप्ता जमा होण्याची शक्यता दिलेली आहे. तर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. काही पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशा वेळी निदान 2000 का असेनात पण आर्थिक हातभार लागेल म्हणून कास्तकार हा 20व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. PM किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु हा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत. तर मोतीहारी येथे त्यांची सभा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या 18 जुलै रोजी PM किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर तुमचं नाव हे लाभार्थी यादीत आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांनाच मिळेल. ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे तुम्ही घर बसल्यासुद्धा तपासू शकता. तर याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे. त्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि लाभार्थ्यांच्या यादीत तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक नोंदवा आणि गेट डाटा यावर तुम्ही क्लिक करा. तर तुमचं पेमेंट स्टेटस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. जर का तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुमची eKYC पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, तरच खात्यात पैसा येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांना हेल्पलाईन क्रमांक बघा इथे दिलेला आहे 1800-115-5525 या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची तक्रार करू शकता. तसेच PM किसान हेल्पलाईन 155-261 आणि 011-24-300-606 येथे सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर आता आपण बघूया PM किसान योजनेअंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. PM किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयी नियमात बदल झालेले आहेत. पण बघूया यामध्ये नेमके कुठले कुठले बदल झालेले आहेत. तर जर का सातबाऱ्यामध्ये तुमचे घरातील प्रत्येक सर्व व्यक्तींची नावं असेल तर त्या सातबाऱ्यातील फक्त जो मुख्य व्यक्ती आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. तर त्यामुळे तुमच्या खात्याची KYC झाली आहे की नाही झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही त्या PM किसान स्टेटस चेक करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.